समाजात अनेक लोक आहेत की जे इतरांचा विचार करता, इतरांसाठी धावून जातात, स्वतःसाठी कमी पण सर्वसामान्यांचा दिवस रात्र विचार करणारा अवलिया, अनेकांचा कैवारी, शिक्षण महर्षी, दीनदुबळ्यांचा दात, जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश साबरे यांनी दिलेली मुलाखत पाहूया दैनिक फ्रेश न्यूजवर। लोकांच्या समस्यासाठी रस्त्यावर उतरून भांडणारा हा माणूस जिजाऊ संस्थान काय काढतो, त्यामागची भूमिका काय, हे सर्व मनमोकळेपणाने केलेली चर्चा पाहूया दैनिक फ्रेश न्यूजचे सहसंपादक रमजान गोलंदाज यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत। सर नमस्कार, दैनिक फ्रेश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जिजाऊ संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम अनेक जिल्ह्यांमध्ये राबवत आहे। आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊने जन्म दिला त्या जिजाऊच्या नावाने आज आपण संस्था स्थापन केली। हे जिजाऊ नाव ठेवण्यामागचं नेमकं उद्देश काय? माझं शिक्षण घेत असताना म्हणजे मी 10वी नंतर 11वीला भिवंडी BNN कॉलेजला ॲडमिशन घेतलं। त्यावेळेस आमच्याकडे पण जसं भूत देव सर्व याची भीती असायची, परंतु माझी आई त्यावेळेस 4-4:30ला उठून आंघोळ करून मला उठवायची, मला गरम भाकरी खायला द्यायची, बरोबर डबा द्यायची भाजी, आणि तेवढं करून माझ्या घरापासून एक 100 मीटरवरती स्टॉप होता, बस स्टॉप, रोज सकाळी 5:45 वाजता सोडायला यायची। त्यावेळेपासून मला होतं का बाबा एक महिला जर सक्षम असली किंवा जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवले म्हणून आज महाराष्ट्र आहे किंवा आपण सर्वजण आहोत, त्याप्रमाणे माझ्या आईने माझ्या पाठीमागे जिजाऊसारखं थोडं ना थोडं काम केलं म्हणून मी आज इथपर्यंत घडलेलो आहे। आणि मातेचा आदर हा केला पाहिजे। राजमाता जिजाऊला जगामध्ये पूजलं जात आहे आणि आपण महाराष्ट्रात असताना आपण छत्रपतींचं 2-5% आपल्याला जमेल तेवढं खारीचा वाटा काम केला पाहिजे आणि त्या उद्देशाने जिजाऊ संस्थेची निर्मिती केली। आज आपण पालघरच्या अशा एकदम कुपोषित शहरामध्ये आज जिजाऊ संस्थांचा बी रोवलात आणि त्याच्यानंतर फक्त पालघरमध्ये काम न करता पूर्ण अगदी गुजरातच्या सीमेपासून आपल्या गोव्यापर्यंत जाण्याची आपली एक तयारी आहे, एक आपलं उद्दिष्ट आहे, त्याचं मागचं नेमकं कारण काय? गंमत काय आहे तर आपण ज्या मातीत जन्म घेतलेला आहे ती कोकणची माती आहे आणि पालघरची कुपोषणाची समस्या आम्ही बघितली का सुधाकररावांना एक मुख्यमंत्री असताना वाघणे जो बालमृत्यूकांड झाला, तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे का शासकीय कर्मचाऱ्यांची उदासीनता, राजकीय उदासीनता, आपल्या समाजासाठी कुणी काय करायला तयार नाही। आपल्याला सांगायला दुःखाची गोष्ट वाटेल का कोकणाची काय परिस्थिती, मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झालो त्यानंतरचा अर्थसंकल्प बघितला तर 203 कोटी रुपये यावर्षी माझ्या जिल्हा परिषदेचे परत गेले। का परत गेले तर शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता आणि यांचं कुणी काय करू शकत नाही अशा थाटामध्ये हे लोक असतात। आज माझ्या जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे, कुठल्याही महिलांसाठी चांगलं रुग्णालय नाही आहे, एक डहाणू येथे आणि जव्हार येथे सिजर वगैरे होतात। आज मुंबईपासून लगतचा जिल्हा असताना मोठमोठे प्रकल्प येत असतानाही आमच्याकडच्या रुग्णाला नाशिक, सिल्वासा किंवा वापी इथे उपचारासाठी जावं लागतं, हे आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे। त्याला कारणच आहे की इथली राजकीय उदासीनता, राजकीय कोणी मंत्री झाले संत्री झाले तरी त्यांना काही पडलेलं नसतं, त्यांचे चमचे असतात चले चपाले, ते त्यांच्या मागे विकास न होऊन देण्याच्या मागे असतात, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी। तर आपल्या जिजाऊ संस्थेचा उद्देश आहे कोकणातून दरवर्षी 5 जिल्ह्यातनं 5 जिल्हाधिकारी झाले पाहिजेत, कमीत कमी 25 प्रांत अधिकारी किंवा DYSP लेवलचे अधिकारी झाले पाहिजे। ते जेव्हा होतील त्यावेळेस या भागाचा नक्कीच विकास होईल। आणि कोकणाची समस्या आपण महाराष्ट्रभर फिरत असताना आपण पाहतोय, म्हणजे तुम्हाला सांगतोय पुराव्यानिशी सांगतोय की 10 वर्षापूर्वी आमच्याकडे ग्रामसेवक भरती झाली, महसूल खात्यात भरती झाली, पण महसूल खात्यातील एक अधिकारी सक्षम असल्याने उत्तर महाराष्ट्रातला सर्व लोक तिकडची लागली गेली। मग आपण आपल्या भागातले अधिकारी निर्माण केले पाहिजेत। आज 30 MPSC UPSC लायब्ररी आहेत, आज जवळजवळ 125च्या वरती लोक विद्यार्थी या आपल्या चांगल्या प्रकारे शासकीय नोकरीत आहेत, 300च्या वरती प्रायव्हेट सेवेत लागलेले आहेत। आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो सर्वांच्या या कोकणवासियांच्या आशीर्वादामुळे आपण जे ज्युनियर कॉलेज चालू केले जिथे स्पेशल सायन्स आहे तिथनं दरवर्षी IITला मुलं जातात, MBBSला मुलं जातात। म्हणजे जेव्हा MBBS झालेला डॉक्टर आपल्या संस्थेतून येईल काम करायला लागेल तेव्हा तो सेवा करेल, नाहीतर पैसेवाल्यांची मुलं MBBS झाल्यानंतर छापखानाच चालू करतात। आज आपण पाहतो एका आदिवासी किंवा गोरगरीब जी महिला शेतावर काम करत असते तरी तिला 2 मुलं अगोदर झाले असले तरी तिसऱ्या वेळेस सिजर केलं जातं। शिक्षणाच्या बाबत आपण पाहतोय का कशा प्रकारे भ्रष्टाचार बोवाळा आहे। जेव्हा एक सेवा या माध्यमातून लोक नोकरीला लागेल, सेवा या माध्यमातून माणूस राजकारणात येईल तर नक्कीच या गोष्टीला आळा बसून
माझं स्वप्न आहे का केरळ ज्याप्रमाणे आपल्या बाजूला आहे का तिथे 100% साक्षर लोकसंख्या आहे आणि पर्यटनाला आज जगामध्ये तिथलं नाव आहे, बाजूचं गोवा आहे, त्याप्रमाणे कोकणाच्या 5ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. एक बाजूला सागरी भागाचा झाला पाहिजे तर दुसऱ्या बाजूला डोंगरी भागाचा झाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी इथला हा सुखी झाला पाहिजे. आनंदचं दूध मुंबईला येते, अगदी सिंधुदुर्गापर्यंत येतं आहे. मग सिंधुदुर्गाचं दूध का मुंबईला जाऊ शकत नाही, का तलासरीचं दूध का जाऊ शकत नाही. भाजीपाला म्हटलं तर कोल्हापूरहून भाजीपाला येतो, नगरवरून येतो, त्याच्या बाजूला याविषयीच्या आवडून मला प्रश्न विचारायचा. तुम्ही आता आपल्या भाषणात पण सांगितलं की कोकण जे आहे ते घाटावरच्या लोकांवरती अवलंबून आहे. इकडचे जे भाजी आणायला जर ते कोल्हापूर आणायला लागते, सातारा सांगली तिकडची भाजी येते, दूध वरून खाली येतं. आज जर इथं अपघात झाला, पूर परिस्थिती निर्माण झाली, जर आंब्याचे जर तिला दरडी कोसळले तर इकडचं जो लहान मुलं आहे तो दुधापासून वंचित राहतो आणि उपाशी मरायची वेळ त्या लोकांना येते. इकडे आज चांगल्या पद्धतीचे राजकारणी आहेत, उच्च लेवलला ते आज इथं राजकारणात काम करत आहेत, पण इकडच्या लोकांची ती मानसिकता नसून आज आपण तिकडे येऊन एकीकडच्या लोकांचा विचार करताय. या नेमकं तुमचा नेमका पुढील भविष्यात येणार भविष्यात नेमका संकल्प काय? नेमका संकल्प आपल्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. हे कोकणामध्ये माझे जास्त नसतील, कमीत कमी 50 चक्कर तर झाले असतील अगोदरच्या आयुष्यामध्ये. आणि कोकणची माती ही आपली माती आणि आपल्या माणसांसाठी आपण काम केलं पाहिजे, एवढा एकच उद्देश आहे. आपल्याकडं इतकी लोक नोकरीला लागतात. आज जवळजवळ 6000च्या वरती पोरं पोलीस अकॅडमीत आहेत, आणखीन 4000 वाढतील भरती होईपर्यंत आणि त्यातल्या 1000 नोकरीला लागतील. पण आपण त्यांच्या साध्या पेढ्याचा पण वशील नसतो, पण त्यांनी त्यांच्या घरचं आईवडिलांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपल्या राज्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. उद्या नाहीतर आपल्या अकॅडमीमधून झालेला एखादा विद्यार्थी नशापान करेल किंवा आईवडिलांना नाही रिस्पेक्ट करणार तर त्या गोष्टी आपल्याला चालणार नाही. आपल्याला आपला समाज 15 लाख रुपये नाही पण 15-15 हजार रुपये आईवडिलांनी दोघांनी पण घरी कमावले पाहिजेत, जेणेकरून कोणापुढे हात पसरायला लागला पाहिजे नाही पाहिजे. आज आपलं महिला सक्षमीकरणाचं कामही मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 14 प्रकारच्या वस्तू आपण बनवल्या जातात. काल आम्ही सिंधुदुर्गात भेट दिली, बांबूपासून उत्पादन करायचं. तसे प्रकल्पही आम्ही आपल्या 5 जिल्ह्यात आपण नक्कीच सुरू करूया. कुठल्या ना कुठल्या मार्फत चांगल्या मार्गाने आपल्याला मेहनत करून पैसे आले पाहिजेत. 2 पैसे येऊन आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. उद्याला एखादा पेशंट झाला म्हणून घरातली जमीन विकायची वेळ येता कामा नये कोकणवासियावरती, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अमेरिकेला MS ला पाठवायचं आहे किंवा MBBSला त्याच्या कॅलिबर आहे, त्याला नीटला चांगले मार्क पडलेत तर त्याच्यासाठी त्याच्या पालकाला जमीन विकायला लागली नाही पाहिजे, एवढं नक्कीच जिजाऊ संस्था काम करते. पोहणं आपला चांगला पोहणं स्विमिंग करणं आपला छंद आहे. आपण वेगवेगळ्या छंदाच्या माध्यमातून अनेक लोकांना एक चांगली दिशा देत आहे. आज लोक तुम्हाला आयडियल म्हणून बघतायत, एक आदर्श एक दैवत म्हणून बघतायत. आपण नुकताच एक आदिवासी भागात एकदा दौरा केला होता, आम्ही TV वरती तुमची बातमीसुद्धा पाहिली. तिकडचं ते परिसरातली तुमच्या येण्यानंतर जी काही उत्सुकता होती, जो काही आनंद होता, हे निलेश सांबरे तिकडच्या लोकांच्या मनात कसे रुजले याच्याबद्दल नेमकं काय सांग? काम प्रामाणिकतेने केलं ना तर नक्कीच त्या गोष्टी. आज रत्नागिरीतही माझा सत्कार त्याचप्रमाणे झाला. आता सकाळी आम्ही नागवेकर ताईंकडे गेलो, तिथेही रांगोळी काढल्या होत्या, त्यांनी आरती केली. जेव्हा आपण चांगलं प्रामाणिकतेने काम करू, विदाऊट स्वार्थाने काम करू, तर नक्कीच त्याचा लोकांमध्ये रिझल्ट त्याचा मिळतोय. अगदी जिथे माझा धोळपाशाने सत्कार केला मोखाडा तालुक्यात, म्हणजे नाशिकच्या बॉर्डरवरती ते गाव, पण तिथे CBSE स्कूल आहे आपली. तिथला गरीबातला गरीब विद्यार्थी आज चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतोय. ज्याच्या आई वडिलांना इंग्लिश शब्द लिहिता येत नाही ती मुलं इंग्लिश बोलतात. ते काम आहे ना. आरोग्य शिबिरं होतात आणि त्या गावाला मी गेल्यानंतर महत्त्व इतकं आलं तर महाराष्ट्राचे नेते त्या गावामध्ये यायला लागले. बरोबर. आपण UPSC MPSC आरोग्य क्षेत्रात असे कुठले क्षेत्र शिल्लक ठेवलं नाहीत ज्यामध्ये जिजाऊ संस्थेनं आपलं बी रोल आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एकदम वंचितल्या वंचित घटकातला आपण उंच स्तरावर नेऊन ठेवताय. आज त्यांना तुम्ही सहकार्य करताय. तुमचा भविष्यातले विजन काय? भविष्यातला विषय समाजाचा विकास. यासाठी हे करताना राजकीय पक्षातील लोक प्रचंड त्रास देतात काही राजकारणी, आणि त्याच्या विरोधातले देतील त्याचं काही वाटत नाही, आपल्यातले देतात. परंतु मला माहिती आहे त्या खोटं असतं आणि खरं ते खरं असतं. अनेक खोट्या केसेस केल्या जातात, अनेक गोष्टी खोटे आरोप केले जातात. परंतु मला आपल्या जनता जनार्दनावरती विश्वास आहे, कोकणाच्या आपल्या गोरगरीब सगळ्या माय भगिनींवरती. त्यांच्या आशीर्वादाने कुठलंही संकट आपण नक्कीच पार पाडू. आणि स्वार्थाने तर ते लोक जगतात, आपण स्वार्थाने नाही का. आपण आपल्या समाजाची सेवा करणे ही आपली ड्युटी आहे. आपण काय त्यांच्यावर उपकार करत नाही, आपलं कर्तव्य आहे का आपण त्या मातीत जन्माला आलोय आणि आपल्या समाजाची सेवा आपण केली. 2 वर्ष आपण जिल्हा परिषदेमध्ये कार्यभार पाहताय. पालघरमध्ये आपण प्रशासनावरती वेगळी दहशत निर्माण केली आहे. आपण ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारलात आणि त्यावेळेस आरोग्य क्षेत्राच्या कार्यात तुम्ही भेट दिलीत, त्यावेळेचा तुमचा रुद्र अवतार आणि त्यावेळेस तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना झापलत
ते प्रतिनिधित्व रत्नागिरीत करायला तुम्हाला आवडेल का? आपण माणसं तयार करू ना, आपण निलेश सांबरे पूर्ण 5च्या जिल्ह्यात आपण तयार करू. आणि 6 महिने झाले, पण 6 महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये पेन्शनमध्ये जे पैसे घेतले जायचे किंवा कुठल्या अधिकाऱ्याची माय वेळली नाही, आता ग्रँड आमच्या भागाचा विकासाचा निधी परत पाठवायचे. तुम्हाला मी सांगतो, हे लोक जातात तक्रारी करतात, अगदी वरिष्ठांपर्यंत तक्रारी करतात. ज्यांना काळं का गोरं आपण पाहिलेलं नसतं, ज्यांचा काही संबंध नाही, ते पण तक्रारी करतात का निलेश सांबरे अधिकाऱ्यांच्या विरोधात. पण सत्य ते सत्य असतं. हे अधिकारी आपल्याकडे लुटायला येतात, आपण थोडंच लुटायला येतोय. चहा पण आम्ही जिल्हा परिषदचा पिला नाही आणि पिणार पण नाही. आपला ऑफिस आहे, ते ऑफिसचं रंगरंगोटी पण आम्हीच केलेली आहे. स्वतःची गाडी आहे, आपण कुठलाही भत्ता घेत नाही, गाडी घेत नाही किंवा कुठल्याही बदल्या फदल्यामध्ये आम्ही पैसे नाही. आज पालघर जिल्हा परिषदची बदली प्रक्रिया ही 6 वर्षामध्ये पहिल्यांदा झाली का एकही रुपया कोणाला न देता ज्याला पाहिजे तिथे बदल्या करून दिलेल्या आहेत. पेन्शनर प्रकरणं बसल्यापासून 8 महिन्यामध्ये केलं. पेन्शनर प्रकरणं सर्वचे सर्व निकाली काढले जेवढी होती ती. त्याचबरोबर पदोन्नत्या कर्मचारी हा वेळेवर कार्यालयात हजर राहायला पाहिजे त्यासाठी सिस्टीम लावली. अगदी शिक्षण विभागात तर खूप चांगली सिस्टीम लावली आम्ही. शिक्षक सोडायचा जो बिझनेस असायचा, 1,00,000-2 लाख रुपये आमच्या अधिकारी लोक खायचे आणि सोडायचे, ज्याप्रमाणे रत्नागिरीतले सोडतात, तर आम्ही ठराव घेतला, जिल्हा परिषदेचा ठराव घेतला, पंचायत समितीचा ठराव घेतला, एकही शिक्षक जोपर्यंत 100% शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत सोडायचा नाही. आणि नवीन भरतीसाठी प्रयत्न करतोय. अधिकाऱ्यांसाठी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या 2-3 वेळेस भेट घेतलेले आहेत, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची घेतले का बाबा आम्हाला कर्मचारी द्या, तिथे अधिकारी द्या. काय होतं की या जिल्ह्यामध्ये काम करणारेच लोक नंतर सांगतात की इथे जाऊ नका, कारण त्यांनाच परत यायचं असतं. अनेक अधिकारी जातात आणि परत आमच्या जिल्ह्यामध्ये येतात, कारण इथे अशा प्रकारे मुख्याने आणल्यांचा आहे कोकण आहे असं समजून चालतात. पण ते गोष्ट आपण गावोगावी आपली पोरं तयार झाल्यानंतर, नागरिक तयार झाल्यानंतर, कार्यकर्ते तयार झाल्यानंतर नक्की त्याला आळा बसेल. आपण फक्त जिजाऊ संस्थाच्या माध्यमातून खिशातला पैसा खर्च न करता लोकांच्या अडीअडचणीसाठी रस्त्यावरती बसताय, उपोषणासारखा मार्ग स्वीकारताय. मोठ्या खड्ड्यांचा विषय तुम्ही पालघरमध्ये गाजवलात. जिजाऊ संस्था पूर्ण रस्त्यावरती होती, त्यावेळेस प्रशासन आणि शासनाबद्दल आलेला एखादा वाईट अनुभव? त्यांनी खोट्या केसेस केल्या आमच्यावरती. म्हणजे अगदी आम्ही खेळीमेळीने आंदोलन संपल्यानंतर 5-7 तासानंतर त्यांनी केसेस केल्या आणि केसेस पण अशा केल्या का पोलिसांची धक्काबुक्की केली. म्हणजे 300 आम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर लाईव्हमध्ये चहा पिला, ट्रॅफिक काढली 15 मिनिटं. मी तर पोहोचल्यानंतर 15 मिनिटातच सर्व केलं. परंतु या लोकांनी खोट्या केसेस करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. हा सगळ्यात वाईट अनुभव आहे. आजही त्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्याच्याबद्दल बोलायला आमच्या जिल्ह्यातील कुठला राजकीय पदाधिकारी नव्हता. फक्त निलेश सांबरेंना अडकवण्यासाठी प्रयत्न करत होते. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. परंतु शासन भक्कम असून सुद्धा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवरती उपोषणाला बसण्याची वेळ काय येते? त्याला कारणीभूत आपले स्वतःचे अधिकारी नाहीत, बाहेरचे अधिकारी आहेत. ते फक्त खोटं रिपोर्टवरती दाखवत असतात का इथे फार सुजलम सुफलम आहे. वास्तव परिस्थिती तशी नसते. त्यासाठी आपल्याला आपल्या मातीतून अधिकारी घडला पाहिजे का त्याला इथली वास्तव परिस्थिती माहिती आहे का, कशा प्रकारे लोक दैनंदिन जीवन जगतात. आज 20-25% लोकही बाहेर जिल्ह्यात कामाला जातात आणि तेव्हा तिथे दुःखाची गोष्ट सांगतोय का ज्यांना आम्ही मोठं केलं अगदी वर्षभरापूर्वी ते लोकही आमच्या विरोधात जाऊन तिथे बसत होते आणि ब्रीफिंग करत होते. खूप 2013ला तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्निंग पॉईंट घडला, त्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? त्यावेळेस पण याच रस्त्याचा विषय होता. तुम्ही भ्रष्टाचारचा विषय उचलून धरलात, रस्त्याचा विषय उचलून धरलात. त्यावेळेस पण मी प्रचंड दबाव, अगदी मोठमोठे मंत्री लोकांपासून दबाव आला होता तत्कालीन मंत्री. पण परमेश्वर बसलेला आहे, प्रत्येकाचा हिशोब होतो आणि खोट्या वेळात तर खोटा होतोच. तसाच आताचा हा जो 18 ऑगस्टचा जो इन्सिडेंट घडला त्याच्यामध्येही तसंच घडलं की जे आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून होते ते लगेच जाऊन त्या अधिकाऱ्यांजवळ कशा प्रकारे आम्ही अडकवू, 3-3 महिने कसे आम्ही जाऊ, अशा प्रकारे आव्हान होत होते. येथील राजकीय पुढारी, रत्नाच्या बाबतीत आपण बोलूया, येथील राजकीय पुढारी, राजकीय सगळे प्रशासक जे आहेत ते येथील विकासासाठी कुठेतरी कमी पडतात असं तुम्हाला वाटत नाही का? असं माझा तेवढा अभ्यास नाही झालेला, पण नक्कीच कोकणाच्या पुढच्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्याला पालघर म्हणून इथं ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी तिकडून इथे येऊन काम करायला लागतंय. हे इकडच्या राजकारणासाठी माझं स्वप्नच आहे सर का कोकणाच्या 5ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामध्ये 25,000 रुपये किमान महिन्याला आले पाहिजेत. आणि निवड आपण हॉटेलमध्ये काम करणे, ड्रायव्हरशी काम करणे याच्यापेक्षा प्रशासनामध्ये आपल्या घराघरातली मुलं गेली पाहिजेत. हे माझं स्वप्न आहे 5 जिल्ह्याचं. अगदी म्हणायचं गेलं तर ओबीसीची डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन लोक नोकरी लागतात, आदिवासींची लागतात, ती सर्व बंद झाली पाहिजेत. आणि इथल्या मुंबईपासून आपण जवळ आहोत, आपल्यावर अनेक प्रकल्प लादले जातात. अशा वेळेस आपला विद्यार्थी हा अधिकारी घडला पाहिजे आणि या मातीतलाच माणूस जो इथे राहणारा, समाजात राहणारा माणूस हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. रत्नागिरीच्या आरोग्याची परिस्थिती एवढी बिकटच आहे की एवढं मोठं सिव्हिल असून सुद्धा त्या ठिकाणी 5 व्यवस्थित डॉक्टर नाही आहेत.
रुग्णांना वेळेवरती औषध नाही आहेत, याविषयी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपण काही आवाज उठवाल का? नक्कीच आवाज उठवू. आपण या दोन्ही जिल्ह्यामध्ये, दोन्ही म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये येत्या 17 एप्रिल 2021ला ॲम्ब्युलन्स देणार आहेत. पुरेसे ॲम्ब्युलन्स का ते पेशंट आले पाहिजेत. आणि आपण जे शहापूर येथे हॉस्पिटल उभारतोय ते अगदी म्हणजे ठाण्याला तुम्ही पोहोचायच्या आतमध्ये शहापूरला पोहोचणार अशा प्रकारचं हॉस्पिटल असेल. आणि तिथे आपल्या 5 जिल्ह्यातील जे पीडित आहेत, रोग पीडित, त्यांचे सर्वांवर मोफत इलाज होईल. आणि शासनाकडूनही आपण जास्तीत जास्त आज आरोग्य जबाबदारी असल्याने भविष्यामध्ये रत्नागिरीचं नेतृत्व करण्याची आपल्याला संधी मिळाली तर आपण स्वीकाराल का? तेव्हा इथल्या या मातीतले लोक आहेत ना, आम्हाला आहे आमचा एरिया. पण इकडचं जे काही आपण तुमची जे काही नियोजन आहे, तुम्ही जे काही आज काम करताय, आज कोकणातले प्रश्न जे इकडच्या राजकारण्यांनी खरं तर मांडले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही मांडताय. या माझी ड्युटी आहे, मला त्यांनी मांडले पाहिजेत का त्याच्याशी मला नाही म्हणत. माझी ड्युटी आहे का कोकणाच्या माणसाचा विकास झाला पाहिजे 5 जिल्ह्याचा. आपण भाजपमध्ये थोडक्यात म्हणायचं तर वेळ कोणत्याही राजकारण्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आपल्याला बनवू नये. आपण सामान्य पब्लिक वेळी नसते, बघत असते. नुकतेच आपण मध्यंतरी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला होता. सध्या आपण त्या भाजपमधून अलिप्त आहात की आता सध्या कुठल्या अपक्ष म्हणून? राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर आघाडी आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात पहिला उपाध्यक्ष असेल मी, का अपक्ष असून मी उपाध्यक्ष जिल्हा परिषद आणि आरोग्य आणि शिक्षण दोन्ही खाते माझ्या. शेवटचा प्रश्न, रत्नागिरीच्या लोकप्रतिनिधीला, इकडच्या जिल्हा परिषद प्रशासनाला आणि इकडचे जे काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, यासाठी निलेश सांबळे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी पालघरला एक शिस्त पद्धत लावली आहे, ज्यांचं जिल्हा परिषदेवरती एक वेगळं वचक आहे, इकडच्या लोकांना आपण नेमका काय संदेश द्याल? सर्व लोकप्रतिनिधींना माझा नमस्कार आणि इथल्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना माझा. आपण एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि आपली जबाबदारी आहे का आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण राजे जन्माला नाही आलेलो, आपण समाजाचे सेवक आहोत. आणि अधिकारी ही समाजाचे सेवक आहेत का तुम्हाला जो पगार मिळतो तोही आपल्या गोरगरीब जनतेच्या करातून मिळतोय. तर सर्वांना विनंती आहे का आता देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झालेली आहेत, आता तरी आमच्या कोकणवासियांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून द्या. जेणेकरून शिक्षण चांगलं मिळालं तर रोजगार आम्ही जिजाऊ मार्फत किंवा आपण सर्वजण एकत्र राहून चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती होईल. पण चांगल्या दर्जाचं शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि उत्तम आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. अनेक लोक रस्त्यामध्ये अपघात होतात किंवा आजाराने उपचाराला पैसे नसतात म्हणून मरण पावतात. ही वेळ येता कामा नये, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते जिजाऊ शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांनी अगदी गुजरातच्या बाउंड्रीपासून पूर्णतः गोव्यापर्यंत पूर्ण शिक्षणमय करण्याचं त्यांनी ध्येय रचले, ते निलेशजी सांबळे साहेब. आज यांनी येथील संगमेश्वर तालुक्यातील पोलीस प्रशिक्षणानिमित्त आपल्या माध्यमातून त्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आज रत्नागिरीतील लोक निलेश सांबळे साहेबांकडून एक वेगळ्या नेतृत्वाने पाहत आहेत, त्याची चर्चा या पूर्ण रत्नागिरीमध्ये सुरू आहे. साहेब, आपण आमच्यासाठी वेळ दिलात, आपले खूप खूप आभार. आणि जिजाऊ संस्थेला आमच्या दैनिक फ्रेश न्यूजच्या माध्यमातून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपण पर्यंत